महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री, जलसंपदा मंत्री, भाजप नेते गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व जीएम फाउंडेशनतर्फे त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन कोट चौक येथील मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात यावेळी करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केले असून जवळपास 1000 कार्यकर्त्यांनी रक्तदान केले आहे. उन्हाळ्यामध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असून याच उद्देशाने भारतीय जनता पार्टी, जीएम फाउंडेशन व युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास जळगाव शहराचे लाडके आमदार सुरेश भोडे, महापौर दीपमाला काळे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेविका उज्ज्वला बेंडाडे, सामाजिक कार्यकर्ते आशिष सपकाळे, नगरसेवक विक्की बालानी, नगरसेवक नितीन बर्डे, नगरसेवक निलेश तायडे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राधेश्याम चौधरी, सामाजिक कार्यकर्ते मनोज काळे, सामाजिक कार्यकर्ते पीतांबर भावसार, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पाटील, नगरसेवक विजय बांदल यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तसेच नगरसेवक अमित काळे, नगरसेवक राजेंद्र गिगे, सामाजिक कार्यकर्ते विशाल त्रिपाठी आदींची यावेळी उपस्थिती होती. या संदर्भातली माहिती आज दिनांक 18 मे रोजी दुपारी 4 वाजता मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात माध्यमांना प्राप्त झाली असून नेमकं या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते पीतांबर भावसार काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात. मंत्री लोकनेते गिरीश भाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडलंय. आज आमच्या महाराष्ट्राचे लोकनेते, महाराष्ट्राचे संकटमोचक, आमचे प्रेरणास्थान आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांचा आज वाढदिवस. गिरीश भाऊंनी वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आवाहन केलं होतं, माझा वाढदिवस बॅनर, होर्डिंग्स, बुके न करता सामाजिक उपक्रमाने या ठिकाणी वाढदिवस साजरा करावा. यामध्ये प्रामुख्याने त्यांनी म्हटलं होतं की रक्तदान करून त्या ठिकाणी माझा वाढदिवसाला त्या ठिकाणी साजरा करावा. भाऊंच्या या आव्हानाला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देत आज विक्रमी जळगाव जिल्ह्यात 1000च्या वरती रक्तदान या ठिकाणी संकलन करण्यात आलेलं आहे. तरी भाऊंच्या या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी रक्तदान करून त्या ठिकाणी भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. भाऊंना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो यासाठी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करणार आहे. भाऊंनी नेहमी रुग्णांसाठी देवदूत म्हणून कार्य केलेले आहेत, संकटमोचक म्हणून ते राहिलेले आहेत. त्यांना या ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांकडून सुद्धा वाढदिवसाच्या आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मनापासून या भाऊंना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो. सध्या रक्ताचा तुटवडा भासतोय उन्हाळ्यामुळे आणि या ठिकाणी रक्तदान तुम्ही आयोजित केलं आहे. जवळपास किती रक्त संकलन आज झालंय? आज जवळपास जळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ 20 ठिकाणी रक्तदान त्या ठिकाणी शिबिर आयोजित केलेले होते आणि जवळजवळ 1010 हा टोटल आकडा आतापर्यंत आलेला आहे. अजून उद्यासुद्धा रक्तदानाचे शिबिराचे आयोजन केलेले आहेत. म्हणजे 1000च्या वरती रक्तदान संकलन या ठिकाणी गिरीश भाऊंच्या वाढदिवसानिमित्त होणार आहे. जळगाव जिल्ह्यात भरपूर दिवसापासून रक्ताचा तुटवडा होता आणि रुग्णांना रक्त मिळत नव्हतं. ह्या रक्तदान शिबिरामुळे रुग्णांना नवसंजीवनी मिळणार आहे आणि रक्तदान दिल्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचणार आहे. त्यामुळे मनस्वी आम्हाला आनंद होतोय रक्तदान करून की गिरीश भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदान करून या ठिकाणी वाढदिवस साजरा करतो.